नमस्कार. महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत आहे. खरं तर आपण प्रत्येक वर्षी नवदुर्गेचा महिमा या कार्यक्रमाअंतर्गत ज्या महिला आहेत त्यांचं कार्य जे आहे ते समाजापुरते असतं आणि त्यांची आपण विशेष मुलाखत घेतो. आज या मुलाखतीत आपल्यासोबत दुर्गा ब्रिगेड संघटनेच्या अध्यक्षा दुर्गा भोवर या आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर्वप्रथम तुमचं सहर्ष स्वागत आहे. आपण जर बघितलं तर तुमचं नाव दुर्गा आहे आणि तुमच्या संघटनेचं नाव दुर्गा आहे. ही संकल्पना नेमकी कशी आली? खरं तर आपण बघतोय सध्या समाजामध्ये मुलींवर महिलांवरती मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार चाललेले आहेत, छळवणूक चाललेली आहे. तर एक 4-5 वर्षापूर्वी ही संकल्पना आली की आपण दुर्गा ब्रिगेड संघटनाही स्थापन करावी, जेणेकरून महिलांना एक व्यासपीठ मिळेल आणि एक आधार मिळेल आणि महिला स्वावलंबी होतील, मजबूत होतील, स्वसंरक्षणार्थ ते मजबूत होतील. कधीपासून या संघटनेची सुरुवात झाली आणि महिलांसाठी कधीपासून तुम्ही काम करायला लागला? खरं तर काम करण्याची आवड ही लहानपणापासूनच होती. आजोबा संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये सक्रिय होते, त्यानंतर वडील पण सामाजिक ह्याच्यामध्ये आहेत आणि लहानपणापासून बघून मला ही आवड निर्माण झालेली आहे. गेले 5 वर्ष झाले दुर्गा ब्रिगेड संघटना ही स्थापन झालेली आहे. त्याचबरोबर महिला लघुउद्योजक संघटना ही पण आपण स्थापन केलेली आहे महिलांना उद्योग व्यवसाय देण्यासाठी. आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये महिलांचे जे सुरक्षेचे प्रश्न जे आहेत ते ऐरणीवर आले ते आपल्याला पाहायला मिळतात. काय वाटतं एकंदरीत काय पर्याय केले पाहिजे महिला सुरक्षा? खरं तर महिला सुरक्षेसाठी कुठेतरी शासनाने कडक कायदा आणला पाहिजे. शक्ती कायद्यासारखा कायदा हा जर अंमलात आला तर निश्चितपणे बऱ्याचशा केसेस या महिलांच्या लवकर सुटतील, त्यांना न्याय भेटेल, ज्या अर्थाने सध्या न्याय भेटताना आपल्याला दिसून येत नाही आहे. आणि कुठेतरी कायद्याची माहिती महिलांपर्यंत पोचली पाहिजे, ही शासनाने पोचवली पाहिजे महिलांपर्यंत. माध्यमातून आत्तापर्यंत महिलांच्या सुरक्षेसाठी कुठली पावले उचलली गेली? महिलांच्या सुरक्षेसाठी निश्चितपणे महिलांना कायद्याची माहिती असेल, त्यानंतर वेळोवेळी ज्या महिलांचे फोन आम्हाला येतात त्या महिलांच्या सुरक्षेसाठी कायम दुर्गा ब्रिगेड ही धावून जात असती. युवतींना मी दुर्गा अभियान असेल, सिटी बचाव खुद को बचाव अभियान असेल, असे विविध अभियान स्वसंरक्षणार्थ प्रशिक्षण असेल ते मोफतमध्ये दुर्गा ब्रिगेड संघटनेमार्फत हे मुलींना दिलं जातं, जेणेकरून अतिप्रसंग समजा तिच्यावरती आला तर ते तिचा सामना करू शकतील आणि त्याच्यावरती मात करू शकतील. एकंदरीत आपण जर बघितलं तर मुलींनी आता स्वतःच्या संरक्षणासाठी स्वतः उतरायला पाहिजे असं मला वाटतं आहे. आणि जर समजा स्वतः संरक्षण करायचं असेल तर मुलींना काय करायला पाहिजे, काय वाटतं? निश्चितपणे स्वसंरक्षणार्थ आपल्याला जर आपली सुरक्षा करायची असेल तर काही ट्रिक्स मुलींनी या शिकल्या पाहिजे, जेणेकरून मागून समजा कोण आलं तर आपल्याला जर त्यांनी पकडलं तर कशाप्रकारे आपण त्याची सुटका केली पाहिजे. त्यानंतर लाठीकाठी असे शस्त्र असतील, तलवारबाजी असेल, राजमाता जिजाऊ पण आपल्याकडे जिवंत उदाहरण आहे की त्यांना पण सगळे शस्त्र हे येत होते. तर अशा प्रकारे मुलींनी स्वसंरक्षणार्थासाठी आपल्या स्वतःसाठी काहीतरी शस्त्र हे शिकले पाहिजेत. परंतु आपण बघायला गेलं की मुलींची नजरच काफी असते. एकतर तिच्यामध्ये स्वतःचं हिंमत ही वाढली पाहिजे की तिच्यामध्ये एक दुर्गेची शक्ती आहे, हे तिने प्रतिसाद स्वतःमध्ये केलं पाहिजे. सर्वप्रथम महत्त्वाचा प्रश्न आहे, महिलावरील अन्याय अत्याचार रोखण्यासाठी समाजामध्ये काय असं वाटतं तुम्हाला की रोखण्यासाठी समाजात मानसिकता बदलण्याची गरज? निश्चितपणे आत्ता समाजामध्ये जी वाईट प्रवृत्तीची लोकं आहेत ह्यांची प्रवृत्ती ही ठेचून काढली पाहिजे आणि अशा प्रवृत्तीच्या लोकांना जर कडक शिक्षा दिल्या तर निश्चितपणे पुढील काळामध्ये जे महिलांवरती अत्याचार होत आहेत तर हे होणार नाही. आणि महिलांनी स्वतःच्या संरक्षणासाठी आवाज कुठेतरी उचलला पाहिजे, एक पाऊल पुढं टाकलं पाहिजे, तर निश्चितपणे आपल्या इथल्या महिला ह्या सुरक्षित राहतील. महिलांनी आपले घरचे लोक असतील किंवा समाज असेल यांच्यासाठी काय करणं गरजेचं, काय वाटतं तुम्हाला? महिलांनी समाजासाठी आणि स्वतःसाठी एक पाऊल पुढं टाकणं गरजेचं आहे. जे महिलांना करावं असं वाटतं हे त्यांनी केलं पाहिजे आणि घरच्यांनी मुळात त्यांना सपोर्ट केला पाहिजे. बऱ्याचशा महिला अशा आहेत की त्यांना घरातून सपोर्ट मिळतो, त्या पुढे निघत आहेत. जसं मलासुद्धा माझ्या घरामधून सपोर्ट भेटला आहे, त्यामुळे मी आज महिलांच्या सुरक्षेसाठी काम करू शकते. तर सगळ्यांनाच माझं आव्हान आहे की महिलांना तुम्ही सपोर्ट करा. आपण जर बघितलं तर या दगदगीच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर धावपळ सुरू असते, तर घरच्यांचा कसा पाठिंबा आहे तुम्हाला? निश्चितपणे म्हणजे लहानपणापासूनच घरच्यांचा मला पाठिंबा आहे. शाळेमध्ये असल्यापासून, व्यवहारापासून ते कराटे असेल किंवा विविध खेळ असेल, स्पोर्ट्समध्ये असेल, तर लहानपणापासूनच घरच्यांचा पाठिंबा आणि त्याची आवड असल्यामुळे मी पण हे कार्य करते पुढे. आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये जे सायबर गुन्हे आहेत
ते सायबर गुन्हे वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात. तरुणींना तुम्ही काय आवाहन कराल? निश्चितपणे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सायबरचे गुन्हे हे वाढत चाललेले आहेत. आज बऱ्याचशा युवा युवती मला त्यामध्ये अडकत चाललेल्या दिसून येत आहेत. बऱ्याचशा अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट करणे किंवा मग त्याला आहारी जाणे, तर अशा प्रकारे ह्या घटना घडत आहेत आणि बऱ्याचशा कॉलेज स्टुडंट्सच्या संदर्भात ह्या घटना घडत आहेत. कारण बऱ्याच वेळेला कंप्लेंट्स मुलींच्या माझ्यापर्यंत येतात. पोलीस स्टेशनला मग त्याला ऑनलाईन आपल्याला कंप्लेंट वगैरे द्यायला लागते. ती खूप मोठी प्रोसिजर आहे, परंतु कुठेतरी शासनाने असा कक्ष सायबर क्राईम संदर्भात कॉलेज सेक्शन्समध्ये सुद्धा काढला पाहिजे, जेणेकरून असे फ्रॉड जे केसेस असतील हे लवकर निकालामध्ये लागतील. आता आपण बघतोय AI आलेला आहे. AIच्या माध्यमातून बऱ्याचशा मुली फोटो ॲक्सेसला पूर्णपणे परवानगी देतात, जेणेकरून बराच गैरवापर हा त्या पद्धतीने होऊ शकतो. तर त्यालाही मुलींनी बळी पडू नये, फोटोज व्यवस्थित टाकावे प्रत्येकाने, जेणेकरून कुठेही आपण अडकणार नाही आणि त्याचा दुरुपयोग होणार नाही. निश्चितच आपण बघतोय की या सोशल मीडियाच्या नादामध्ये काही फॉलोअर्स वाढायच्या नादामध्ये आपण बघतोय की अनेक रील ज्या आहेत ते वेगळ्या पद्धतीनं मुली बनवत असतात आणि या मुलाखतीच्या माध्यमातून ज्या मुली आहेत त्यांनी जे AIचे फोटो आहेत ते करू नये. त्याचबरोबर ज्या अनोळखी माणसाच्या ज्या अनोळखी मुलांच्या असतील त्या फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करू नये असा संदेश देखील या ठिकाणी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि निश्चितच आपण बघतो आहे की या होत्या दुर्गा भोर ज्या महिलांसाठी अतिशय चांगलं काम करत आहेत आणि करत राहतील, पुढे चालू नाही ते करणारच आहेत. आपण प्रत्येक वर्षी यांची मुलाखत घेतच राहू असं मी म्हणेल की पुढच्या वर्षीही चांगल्या प्रकारे तुम्ही तुमच्या हातून कार्य घडो आणि पुढच्या वर्षीसुद्धा नवदुर्गेच्या या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्ही स्वतः आमच्याकडे यावं किंवा आम्ही तुमच्याकडे यावं अशी तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आपण जसं प्रत्येक वर्षी नवदुर्गेच्या 9 ज्या मुलाखती घेतो आज पुढील मुलाखतीस आपण तयार राहू आणि इथं थांबू. जय महाराष्ट्र.